ऐका हो मंडळी, पितृपक्षाची कथा. फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. एका आटपाट नगरात एक श्रीमंत शेतकरी राहत होता. त्याला रघु नावाचा मुलगा आणि राधा नावाची मुलगी होती. दोन्ही मुलांची लग्न झालेली होती. दोघे जण आपापल्या घरी सुखी होते. पण अचानक एकदा राधाचा नवरा काही आजाराने त्रस्त झाला. खूप सारे उपचार केले, पण राधाच्या नवऱ्याला काही फरक जाणवत नव्हता. तो अंथरुणाला खिळला होता. राधाचा नवरा मातीच्या भांड्याचा एक व्यापारी होता. पण त्याच्या आजारपणात सर्व धनदौलत खर्च झाली होती आणि आता व्यापार करणे हेही राधाला माहीत नव्हते. त्यामुळे राधा आता घरीच मातीची भांडी बनवत असे आणि तिथे गावातच ते विकत असे. तिचा भाऊ रघु देखील तिला बरीच मदत करत असे. पण तो देखील आता व्यापारानिमित्त नेहमी इतर गावोगावी जात असे. त्याची पत्नी खूप गर्विष्ठ होती. राधाला त्याने केलेली मदत तिला अजिबात आवडत नसे. त्यामुळे ती नेहमी नाक तोंड मोडत असे. पण नवऱ्यापुढे तिचं काहीही चालत नसे. बिचारी राधा आपला कसाबसा संसार रेटत होती. तिला 2 मुले देखील होती. ती सकाळी लवकर उठून मातीची बनवलेली भांडी विकायला जात असे आणि पुन्हा संध्याकाळी आल्यावर ती नवीन भांडी बनवत असे. तिचा भाऊ मात्र तिला नेहमी जेवण खाणं, नवऱ्यासाठी दवा पाणी देखील पुरवत असे. यातच तिचे दिवस निघून चालले होते. यानंतर भाद्रपद महिना आला. पितृपक्ष सुरू झाला. व्यापाराचा महत्त्वाचा दिवसानं काम निघालं म्हणून भाऊ परदेशी गेला. पण त्यानं जाताना बायकोला जतावून ठेवलं की माझ्या बहिणीला काहीही कमी पडू देऊ नकोस. तिच्या नवऱ्याला देखील औषध पाण्याचा काहीही गरज पडली तर लक्ष दे. तेव्हा बायकोनं बरं म्हटलं आणि रघु निश्चिंत मनानं गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच रघुची बायको मात्र राधाला दाराशी उभी करत नव्हती. जेव्हा भांडी विकली जात नव्हती तेव्हा तिला मुलांना आणि नवऱ्याला उपाशी राहावं लागत होतं. एके दिवशी राधा भांडी विकण्यासाठी भावाच्या दारावरून चालली होती. तेव्हा रघुच्या बायकोनं तिला आवाज देऊन सांगितलं की उद्या तुमच्या आईचं पितृजेवण आहे. तेव्हा तुम्ही उद्या येऊन सगळी मला कामं आवरू लागा. तुम्ही जेवणही इथूनच घेऊन जा. हे ऐकून राधा आनंदित झाली. दुसऱ्या दिवशी ती सकाळी लवकरच उठली आणि तिने आपल्या मुलांना सांगितलं की आज मी मामाकडे जात आहे. तिथूनच तुम्हाला छान जेवण आणणार आहे. मुले पण खूप खुश आणि आनंदी झाली. राधा आपल्या भावाच्या घरी पोहोचली तेव्हा वहिनीने तिला खूप सारे भांडे घासायला लावले. गहू साफ करून दळायला लावले. स्वयंपाक करायला लावला. जेव्हा सर्व जेवण तयार झालं तेव्हा तिने राधाला सांगितले की तुमच्या आईला जेवण घातलं की तुम्हाला सर्वांना मी बोलावणं पाठवते. तेव्हा तुम्ही या. राधा आनंदाने घरी निघून गेली. तिला वाटलं की दुपार झाली की वहिनी आईला जेवण घालेल आणि त्यानंतर मला बोलावणं पाठवेल. दुपार होऊन गेली. संध्याकाळ देखील झाली. पण रघुच्या बायकोने काही राधाला बोलावणं पाठवलं नाही. मुलं देखील भुकेने व्याकुळ झाली होती. ते सारखी आईला विचारत होती की तू म्हणाली होतीस ना की मामी आपल्याला जेवायला बोलवणार आहे. अजून का नाही मामीने आपल्याला बोलावलं. तेव्हा राधाला वाटलं की कदाचित वहिनी आपल्याला बोलावणं कामामध्ये विसरली असेल. म्हणून तिने घरात आलेल्या मुठभर पिठाची पेज बनवली आणि पोरांना आणि नवऱ्याला खाऊ घातली. पण मनातून मात्र ती फार दुःखी झाली होती. 2 दिवस गेले. त्यानंतर पुन्हा राधा दारावरून जात असताना तिने तिच्या बहिणीने आवाज दिला आणि सांगितलं की ताई उद्या तुमच्या वडिलांचं पितृजेवण आहे आणि सकाळी लवकरच या. यावेळी देखील राधा सकाळी लवकर उठून आवरून आली. तिनं बहिणीला सगळं काम आवरू लागली. तिला जेवण बनवण्यात मदत केली. सर्व पदार्थ तयार झालेले होते. तेव्हा वहिनीने तिला पुन्हा सांगितले की तुम्ही आता घरी जा. मी तुम्हाला बोलावणं धाडते. पण आजही संध्याकाळ झाली तरीही वहिनीने काही बोलावणं धाडलं नाही. मुलांचा, नवऱ्याचा आणि तिचा आजही दिवसभर उपवासच घडला. कारण
आज तर घरामध्ये पेज बनवायला पीठ देखील राहिलेले नव्हतं. संध्याकाळ उलटून गेल्यावरती ती पुन्हा भावाच्या घरी आली. दारातूनच वहिनीला आवाज दिला. वहिनी 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 तावातावात बाहेर आली. तेव्हा तिने वहिनीला विचारलं की तुम्ही मला बोलावणं धाडणार होतात. माझी मुलं उपाशी आहेत. तुम्ही जेवण पाठवलं नाही. तेव्हा रघूची बायको खूप रागात म्हणाली, दुपारी मी ब्राह्मणांना जेवण घातलं. ब्राह्मणांनी सारं जेवण खाऊन घेतलं. त्यामुळे जेवण काहीच उरलेलं नाही. म्हणून मी तुम्हाला बोलावणं धाडलं नाही. तेव्हा राधाने तिलाच म्हटलं, वहिनी मला थोडे पीठ आणि डाळ दे. मी घरी जाऊन मुलांसाठी काहीतरी खायलात करते. तेव्हा तिच्या वहिनीने रागाने म्हणाली, आता माझ्याकडे काहीही नाही. घरी चालत्या व्हा. आणि तेवढ्यात तिचा मुलगा तिला बोलू लागला, आई मला ही खीरपुरी खूप जास्त झाली आहे. आताही मला नको आहे. असं म्हणत तो धावत आला आणि त्यानं ती खीरपुरी, भाजी, पापड सर्व काही आणि त्या कुत्र्यासमोर टाकून दिलं. हे राधाला पाहून फार वाईट वाटलं. शेजारी पाजारी देखील राधाकडे बघत होते. त्यांना तिची कीव आली. पण रघूची बायको ही खूप भांडखोर असल्यामुळे कुणीही पुढे आले नाही. ती रडत रडतच आपल्या घराकडे जायला निघाली. तिला वाटेत एक पिंपळाचं झाड लागत होतं. ती रडत रडतच त्या झाडाखाली बसली. तेव्हा तिला तिथूनच आवाज आला, ए पोरी, ही 4 पानं घरी ने. 4 दिशांना गाळ आणि बाजूला जे मडकं आणि शिदोरी आहे तीही घेऊन जा. तिने आजूबाजूला पाहिलं तर कुणीच नव्हतं. ती थोडी घाबरली. तेव्हा पुन्हा आवाज आला, लेकी आम्ही तुझे मायबाप पितर बोलत आहोत. हे ऐकल्यावर तर तिला ढसाढसा खूप रडू आले. आईबापाचा जीव मेल्यावरही आपल्या लेकरांमध्ये घुटमळतो हे पाहून तिला आणखीनच रडू कोसळलं. त्या पितरांनी सांगितल्याप्रमाणे तिने झाडाची 4 पाने आणि ते मडकं आणि शिदोरी घेतली. घरी गेली. पोरं आशेने बसलेली होती. त्यांना वाटलं आई मामाकडून खूप सारं जेवण घेऊन आलेली आहे. तिनं झोपडीत पाऊल ठेवताच मुलांनी तिच्या हातातील शिदोरी खेचून घेतली आणि लगेच उघडली. पाहतात तो काय एवढं आश्चर्य की त्यात खूप सारे पंचपक्वान्न होते. ते पाहून ती देखील खूप आनंदित झाली. त्या दिवशी मुलांनी तिने पोटभर अन्न खाल्ले. त्यानंतर तिने 4 पानं घराच्या 4 दिशांना गाडली. मडके उघडून पाहिलं तर त्यामध्ये खूप सारे सोनं चांदी होते. आणि त्यानंतर काहीच दिवसात तिचा नवरा देखील एकदम बरा झाला. तेव्हा तिला कळालं की आपल्या पितरांची आपल्यावरती झालेली ही कृपा आहे. पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी तिने देखील पितृपक्षाचं जेवण बनवलं आणि पितरांना खाऊ पिऊ घातलं. तिने ब्राह्मणांना शेजाऱ्यांना बोलावलं, अन्नदान केलं. त्यामुळे तिच्यावरती पितर प्रसन्न झाले. तिने तिच्या वहिनीलाही बोलावणे धाडले होते. पण दरिद्री नंदेच्या घरी कोण जेवायला जाणार असं तिला वाटलं. म्हणून तिची वहिनी आली नव्हती. तेव्हा राधा स्वतःच्याच हाताने सर्व जेवण वहिनीला घेऊन गेली. त्यानंतर जेव्हा भाऊ घरी आला तेव्हा त्यानं त्याच्या बायकोला विचारलं की तू माझ्या बहिणीकडे लक्ष दिलेस का? तेव्हा तिने मात्र होकार दिला. रघुलाही ही बायकोनं सारं सांभाळून घेतलं होतं. ह्या गोष्टीचा आनंद झाला होता. आता हळूहळू राधाची परिस्थिती सुधारू लागली होती. तिचं वैभव तिला परत मिळू लागलं होतं. तिचा नवरा देखील चांगला झाल्यामुळे तो पुन्हा व्यापार करू लागला. रघूच्या बायकोला मात्र एक गोष्ट कळतच नव्हती की राधाचे दिवस इतके कसे पालटले. एक दिवस भाऊ असाच लोकांसोबत बसला होता. तेव्हा एकानं बोलता बोलता राधाचा विषय काढला आणि झालेली सर्व हकीकत सांगितली रघूला. हे सर्व ऐकून रघूला तर धक्काच बसला. त्यानं घरी येऊन बायकोची चांगलीच खरडपट्टी काढली. तेव्हा तिने देखील लाजेनं त्याची क्षमा मागितली. ही अशी पितरांच्या कृपादृष्टीची कथा. पितरांची कृपादृष्टी जर आपल्यावरती असेल तर राजाचा रंक देखील बनतो आणि रंकाचा राजा देखील बनतो. म्हणूनच आपल्या पितरांना आनंदित ठेवण्यासाठी आपण पितृपक्षामध्ये त्यांना समाधानी केलं पाहिजे. पितृपक्ष म्हणजेच भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय. यास महालय असेही म्हणतात. या पक्षात यमलोकातून पितर आपल्या कुटुंबियाच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत आहे.